तर वाईट पडल्यानंतर खऱ्या अर्थानं मॅच टाईट झाली. प्रताप भोईर स्ट्राईक एंडवर आणि ज्याप्रमाणे आपण जो उल्लेख केला प्रतापच्या विषयी की असे अनेक कारनामे प्रतापनं केलेत. नावच प्रताप आहे त्याच्यामुळून नावाप्रमाणे जागला इतकंच म्हणू शकतो. आणि लेजेंडरी खेळाडू आहे. विश्वास संपूर्ण टीमचा होता, विश्वास गावकऱ्यांचा होता. कारण एक तो कारनामा प्रताप करू शकतोय. स्ट्राईक एंडवर गेला, एक चेंडू 6 धावा. बऱ्याचशा तोंडातून शब्दाला षटकार ठोकेल, षटकार मारणार प्रताप आहे. षटकार मारणार आणि प्रतापनं तो कारनामा करून दाखवला. लेकिन वो एक दिन में नहीं बनता भैया, ऐसा काम करेंगे ना तो वो एक दिन में नहीं मिलता है. जैसे कहते हैं ना, पहचान से मिला काम तो थोड़ी देर तक यार रहता है, लेकिन काम से मिली पहचान उम्र भर तक. भाई काम किया, इतने सालों में काम किया, इतना वर्षामध्ये त्याने काम केलेलं आहे. आणि जसं तुम्ही उल्लेख केला ना भाई, भरोसा. कारण भरोसा एकदा त्यांच्यावरती दाखवला तर ते भरोशाला जागतात. क्योंकि भरोसा वो स्टिकर है ना जो दूसरी बार पहले जैसा नहीं चिपकता. एकदा का निघाला का तो निघाला, पण तो भरोसा अगदी कायम ठेवला. जो विश्वास एक आपण जगतो तो श्वास, आणि ज्याच्यावरती दाखवायचा तो विश्वास. त्यामुळे दोन्ही अदृश्य आहेत, पण दोन्हींची गरज आहे. जगण्यासाठी श्वास पाहिजे आणि अशा मॅचला जिंकण्यासाठी विश्वास पाहिजे, आणि तोच विश्वास दाखवला होता. आता क्वालिफायचा मॅच आहे, क्वालिफायचा मॅच आहे. आणि जसं तुम्ही उल्लेख केला, शेवटच्या बॉलवरती त्या वाईट बॉलनं घात गेलाय. आणि अख्खा टिवरी म्हणजे टिवरी ग्रामस्थ किंवा पाठीराखी एकच गाणं पाहतं बाबा, म्हणजे चांदणं झाली रात, आणि शेवटच्या त्या वाईटनंच केलाय मालजी पाड्याचा घात. तो घात केला होता ते शेवटच्या वाईटनं. पण असं होतं म्हणजे आपण 1 बॉल 10 मॅच पाहिलाय, 1 बॉल 8 मॅच पाहिला, 2 बॉल 16 मॅच देखील पाहिलाय. आधी सध्या एक व्हायरल रील होते ना 1 बॉल 5ची, तो बॉल कुठे गेला तो पण माहिती नाही, पण ते एक जश्न करत असतात. असा क्रिकेटचा खेळ आहे, नवीन काही गोष्टी घडत असतात. मॅचला होती सुरुवात. हॅपी आल्यात पहिला चेंडू हाताळताना भूमीतनं या चेंडूला खेळले, चेंडू चला पा लॉंग लेग सीमारेषा पार. आता जसं एखाद्या टीमला जसं बळ मिळतं ना, म्हणजे 1000 हत्तीचं बळ मिळतं, तसं ते बळ घेऊन टिवरी स्पोर्ट्सचा संघ इथे दाखल झाला आहे. आणि या स्पर्धेमध्ये एक चांगली कामगिरी विथ द बॅट विथ द बॉल टीम 94 कामननं देखील केलेत. त्याच्यामुळे हा मॅच देखील रंगतदार होणार. या स्पर्धेमध्ये जे एंट्री केली ना टिवरी स्पोर्ट्स टिवरी टीमनं, ही साधी सुधी एंट्री नाही आहे, ग्रँड एंट्री आहे. ग्रँड एंट्री या ठिकाणी टिवरी स्पोर्ट्स टिवरी टीमनं केले. आणि खूप चांगलं विश्लेषण आपण केलं की ते षटकाराचं बळ जे प्रतापने त्या शेवटच्या चेंडूवर ठोकलेला गोल्डन षटकार, आणि ते मिळालेलं बळ आज त्या संपूर्ण ताकदीनं ही क्वालिफाय मॅच या ठिकाणी टिवरी स्पोर्ट्स टिवरी संघ खेळतोय. जसं तुम्ही टिवरी संघाचा उल्लेख केला बाबा, कानामागून आला आणि तिखट झाला, तशी कहाणी होऊ शकते. मागून आला पण पुढे जाऊ शकतो. लागलाय थोडासा, जसा स्पर्श जसा वाटला होता, डिफ्लेक्शन झालंय का? यस, हे थोडंसं डिफ्लेक्शन झालंय. एक बॅटला लागलाय, कारण ते दिसून आलं होतं डिफ्लेक्शन झालेलं आहे. 1 धावा या चेंडूवरती. पूर्ण पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा दाफलकावरती 6. 3 ओव्हरची मॅच, 18 चेंडूंचा खेळ. आणि मगाशी 18 चेंडूमध्ये काय घडलं आपण पाहिलं. मालजीपाडा टीमनं इतका स्कोर उभारला होता ना, तर म्हणजे काही चर्चा अशी देखील होती की अरे 5 ओव्हरचा स्कोरबोर्ड उभारलाय मालजीपाडा टीमनं. मात्र खरोखरच काय प्रत्युत्तर दिलं गेलं टिवरी स्पोर्ट्स टिवरी या टीमकडून. म्हणजे ज्याप्रमाणे दत्ताळी स्पोर्ट्सचा आपण जो सामना पाहिला होता, त्या दत्ताळी स्पोर्ट्स टीमला ज्याप्रमाणे मालजीपाडा टीमनं प्रत्युत्तर दिलं, तशा प्रकारे मालजीपाडा टीमला प्रत्युत्तर या ठिकाणी दिलं गेलं. शॉर्ट ऑन पुलचा फटका आहे, चेंडू सरळ मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. जितूच्या बॅटमधून षटकार येतोय. मागचा सामना कदाचित थोडासा कठीण होता, त्या संघर्ष केला होता. पण आता सांगताय बाबा, प्रतापनं बळ दिले, पण त्या जोडल्या भूमीची इनिंग देखील महत्वाची होती. भूमिकनं मॅचला बनवला, म्हणजे सुरुवातीला जो मॅच वाटत होता लांब जाईल ना, त्या मॅचला त्यानं बनवला होता. फिनिश केला तो प्रतापनं, पण त्या मॅचमध्ये आणून दिलं होतं भूमीतनं, कारण ती इनिंग महत्वाची होती. पायावरचा चेंडू होता, फ्लिक केलाय चेंडू चला बॉन्ड लाईन जवळ. फील्ड करतील तोपर्यंत 1 धाव या चेंडूवरती. पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा जलद गतीनं पूर्ण करतील. पहिल्या षटकाचा खेळ झालाय पूर्ण, ज्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती चौकार, 5व्या बॉलवरती षटकार. पहिले षटक संपले, धावा आहेत धापलकावरती 15. म्हणून मी टिवरीचा उल्लेख त्याच करता केला की त्या एक्स्ट्रा सिक्सरनं एक अतिरिक्त बॉल मिळाले. तर टीम 94 कामन आपण थोडासा आराम केलाय, पण आता रिफ्रेश व्हा.
थोडासा रिफ्रेश व्हा, रिचार्ज व्हा, कारण आता ती वेळ आहे रिफ्रेश होण्याची, रिचार्ज होण्याची. कारण ही जी वेळ आहे ना सर, ही थोडीफार साखर झोपेची वेळ आहे. त्याच्यामुळे झोप उडवण्याची सध्याच्या घडीला गरज आहे. रिफ्रेश व्हा. आणि तो रिफ्रेश होण्यासाठी मी तर म्हणे प्रकाश तुंबडाचं ते पहिले षटक 15 धावा त्या पहिल्या ओव्हरमध्ये आलेत. आणि इथून नक्कीच रिफ्रेश झाला असेल नो डाऊट. इथून वापसी करायची आहे, कारण याच करंट रेटने खेळत राहिला टिवरी स्पोर्ट्स टिवरी संघ. तर 45 धावसंख्या खास करून प्रोजेक्टर स्कोर फळकावर दर्शवतोय. त्याच्यामुळे रिफ्रेश तर व्हावं लागेल. चांगला चेंडू आहे यावेळेस. ऑफस्टमच्या जवळून चेंडू निघून जातोय. टॉस्टअप डिलिव्हरी हाताळली गेले. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला गेला होता. मात्र त्या व्हाईट बॉलला चॅलेंज केले टीम 94 कामांना. चेक केले जाईल. तिसरे पंच आमचे थोडेसे बिझी होत आहेत. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. हा चेंडू एक्झॅक्टली गेलाय, कुठून गेलाय, चॅलेंज केलंय फिल्डिंग करा टीमनं. पहिलं षटक जसं तुम्ही उल्लेख केला होता, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या, त्याचा फायदा आता टिवरी स्पोर्ट्सला होणार का? पंच अगदी निरखून पळण्याचा प्रयत्न करतात. थोडंसं झूम करून या चेंडूला पाहिलं जात आहे. त्या लाईनच्या किती आत बाहेर न गेलाय. पंचांनी पाहिलं, निरीक्षण केलं, म्हणून ती लाईन महत्वाची होती. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. कारण आताही बघा स्क्रीनवरती बघा, आपण बघू शकता त्या लाईनच्या, पंचांनी तेच पाहिलं होतं की त्या लाईनच्या बाहेर न गेलाय का. लाईन बिलॉंग्स टू अंपायर. म्हणजे तेच पाहिलं होतं. पहिला बॉल व्हाईट. मनीष सज्ज होतील बॉलिंग मार्कवरती. समोर खेळलाय फिल्डर आहेत अमाननं टिपलाय झेल. भूमीतला जावं लागते बॅक टू पेव्हिलियन च्या दिशेनं. पहिला फलंदाज बाद झालाय भूमीत. बॅक टू डगआउट. 1.1 षटकांचा खेळ झाला. 16 धावा धावफलकावरती. तर मी का म्हटलं होतं, कारण रिफ्रेश व्हा भरतजी. म्हणजे नातं पण असं थोडंसं मरगळलं ना का त्याला थोडंसं रिफ्रेश करायचं. नातं संपतंय असं वाटलंय, म्हणजे खराब झालं असं वाटतंय, त्याला रिपेअर करायचं. आणि संपतंय असं वाटलंय त्यावेळेला त्याला रिचार्ज करायचं असतं. त्याला थोडंसं रिफ्रेश करायचं आहे. आणि आवडला वाटतं बाबा नातं बिघडलंय, त्याला रिपेअर करायचं आहे. आणि ज्यावेळेला संपतंय असं वाटलंय त्याला रिफिल करा, रिचार्ज करा. तसा क्रिकेटच्या खेळामध्ये थोडीशी आलेली मरगळ दूर करायची आहे, त्याला रिफ्रेश करायचं आहे. आणि थोडंसं असं वाटतंय बाबा संपतंय की काय, त्यावेळेला रिचार्ज होणं आवश्यक आहे. नक्कीच नक्कीच सर. आणि इथे रिफ्रेश झालाय, मी मगाशी देखील उल्लेख केला होता. कारण रिफ्रेश कधी झाला, ज्यावेळेस प्रकाश तुंबडाच्या त्या पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा कुठल्या होत्या आणि तिथून मात्र रिफ्रेश झालाय. 94 कामांचा संघ. धावासंख्या 16. 16 धावा, एक गडी बाद. आपण स्थिती पाहतो टिवरी स्पोर्ट्स टिवरी या टीमची. प्रताप आलेत. प्लेसमेंट पाहिलंय. इथे कट केलंय. चेंडू जातोय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चौकारानं मात्र आपल्या अकाउंटला ओपन केले प्रतापनं आणि टीमला नेऊन ठेवले तब्बल 20 या धावसंख्येवर. ऑफस्टोनच्या बाहेरचा चेंडू होता बघा. शेवटच्या क्षणी बॅटची फेस ओपन केली. अलगी जाणून बुजून बॅटची फेस ओपन केली आणि थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवले. आज प्रतापला पाहिलं तर बाबा हात लेवल तिथे सोनं निघेल, तसा आता सध्या खेळ आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार. आज हात टाकाल तिथे सोनं निघणार. हा 24 कॅरेट गोल्डचा हा खजाना आहे. प्रताप भोईरला पाहिलं तर PB प्रताप भोईर. दॅट्स अ परफेक्ट बॅट्समन, परफेक्ट बॅटिंग. षटकार.
स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळण्याची मजा एक वेगळी असते. कारण आज फक्त या ठिकाणी आपली टीमच आपल्यासोबत नाही आहे, तर आज संपूर्ण गाव बघा, मी म्हटलं आहे की पहाट झाले, बरोबर 4:30 वाजून गेलेत आणि बऱ्याच जणांचे मित्र म्हणजे आता टी व्ही देखील ऑन झाले असतील, काही काहींचे मोबाईल ऑन झाले असतील, की बघूया शेवट कसा होईल आजच्या या प्रकाश जोतेच्या स्पर्धेत. आणि प्रतापची बॅटिंगचा नक्कीच उल्लेख वारंवार केला जाईल. ऑन साईडला अराउंड द कार्पेट चेंडू खेळला जातोय, मिड विकेट डीपला प्रोडक्शन आहे, सिंगल मिळणार, एक धाव. एका धावेने धावसंख्या झाली ती तब्बल 27 धावा फळकावर. 1.4 षटकांचा खेळ झालाय. धावा दाफलकावरती 27. प्रोजेक्टेड स्कोर इथून सांगतोय संभावित धावसंख्या 49 असू शकेल. आता टीम 94 कामांसाठी म्हणून मी म्हटलं होतं की बाबा थोडासा तुम्ही आराम केलाय, पण आता थोडासा वेळ द्या, टाइम द्या. विकेट महत्वाचा आहे. जितूच्या बॅटमधनं फटका आलाय आणि जितू देखील सांगतोय की अशी बॅटिंग केली प्रताप, तुम्ही जर साथ दिली, नाव त्यांचं जितू आहे, पण अशीच बॅटिंग केली तर आपण जिंकू, आपणच जिंकू. धावा धापलकावरती येते 33. आक्रमक खेळी सकाळ झाले आहे आणि या ठिकाणी बघा, मी तर म्हणेन वेळ देखील बदलली गेली आहे. काय कुठेतरी नक्कीच नशिबाची साथ, मागचा सामना विसरता कामा नाहीये. नशिबाचा दरवाजा ठोठावला गेला आणि तिथून मात्र ग्रँड एंट्री या स्पर्धेमध्ये केले तिवरी स्पोर्ट्स तिवरी या टीमनं. आणि इथून ती संधी गमवायची नाहीये, तर त्या संधीचं सोनं करायचं आहे आणि तोच प्रयत्न तिवरी स्पोर्ट्स तिवरी टीमचा आपण या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 31 धाव फळकावर आलेत. एका बाजूला जितूला पाहतोय, पण 4 चेंडू 13 धावसंख्येवर तो खेळतोय. प्रताप 3 चेंडू 11 धावसंख्येवर मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. गोलंदाज तयार, मनीष. शॉर्ट बॉल आहे, क्रॉस बेड स्टोक, मिड विकेट डीपला प्रोडक्शन आहे, फिल्डर आहे त्या ठिकाणी. फक्त सिंगल, एक धाव. एका धावेनं धावसंख्या पुढे सरकणार. धावसंख्या झाली 32 धावा. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 32 आलेत म्हणजे जवळजवळ 15.50 म्हणजे 16चा आपण रन रेट पाहतोय. आणि 16 धावा जर पर ओव्हर तर जवळजवळ 48 म्हणजे आपण अपेक्षा केली होती की 3 ओव्हर 50 धावा एक आपण म्हणू शकतो, जर झाल्या तर मॅचला मजा येईल. आता जसं तुम्ही 48 सांगितले ना, समोर टीम 94 आहे. 94 ला उलट केलं तर 49 होतात. आता जर 48 झाले तर 49चं आव्हान समोर असणार आहे. पण टीमला माहिती आहे, टीम 94 कामनला माहिती आहे, तितकं जर पुढे गेलं तर धावांचा पाठलाग तितका सोपा नाहीये, सहज नाहीये. राहिल अन्सारीला माहिती आहे या स्पर्धेमध्ये राहिलच्या बॅटमधनं धावा आल्यात, राहिलची गोलंदाजी योग्य टप्प्यावरती हाताळल्यात. प्रोजेक्टेड स्कोर सांगतोय 48 होऊ शकतील या सामन्यामध्ये. आणि तिवरी स्पोर्ट तिवरीचा तोच प्रयत्न असणार आहे. असं 3रा दिवस आहे आणि जे शेड्यूल असणार आहे शेवटच्या दिवसासाठी, आणि रोज एक संघ क्वालिफाय होतोय. व्हाईट बॉलचा इशारा. पहिल्या दिवशी आपण जय मल्हार वर्सोवाच्या टीमला क्वालिफाय होताना पाहिलंय. काल प्रिन्सी जयू 11 अर्नाळा संघ क्वालिफाय झाला. आज एक संघ क्वालिफाय, उद्या एक होणार आहे. फक्त ते सेमीफायनलचे बॅटल कसे असणार आहेत ते तुमच्यापर्यंत येणार आहेत, कारण कोण कोणाशी भिडणार, कोण कोणाशी खेळणार. समोर जितू, आवाज आलाय टॉकचा. कडक 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 म्हणजे कडक स्ट्रोक, षटकार. कडक बेधडक जितूच्या बॅटच्या त्या आवाजाने इथून नक्की दर्शवलंय काय फटकेबाजी सुरू आहे. ढवल्या पुढे पवळ्या बांधला, वाण नाही गुण लागला असं म्हणू शकतो आपण. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे जितूकडून. बघा यावेळेस ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू आणि तिथून मात्र चेंडूला सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर टाकलं गेलंय. धावासंख्या झालीत या षटकाराच्या साहाय्यानं ती तब्बल 39 धावा. 39. गोलंदाज पुन्हा एकदा तयार राहील. अन्सारी स्ट्राईक केला. जितूला आपण पाहतोय. हो, यावेळेस देखील ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू जास्तीत जास्त बाहेर वळतोय हा बॉल. अमोल वेतुस्कर सरांच्या वतीने या ठिकाणी वाईट बॉल करार दिला गेलाय. एक धाव अतिरिक्त नोंदवली जाईल. धावसंख्या झाली 40 म्हणजे 48ची आपण अपेक्षा केली होती. कदाचित इथून अधिक धावा येऊ शकतील. आणखीन एक चांगला चेंडू
यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला होता. इथून चेंडूला पीक करण्याचा प्रयत्न होता जितूचा. राहिल अन्सारी चेंज ऑफ पेस म्हणू शकतो आपण. यावेळेस नक्कीच खोळातील चेंडू हाताळण्याचा प्रयत्न गोलंदाजा मार्फत केला गेला आणि अक्षरशः त्या ठिकाणी जितूला बीट केलंय. बीट झाले आणि 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा खेळ कसा बदलला. मागचा सामना कदाचित जितूसाठी वेगळा होता. 6 मध्ये 3, आता 7 मध्ये 20 केल्यात. खेळ कसा बदलतो. या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट करायचा आहे, स्ट्राईक रोटेट करायचा आणि परतावं लागले ते जितू यांना. 2.3 षटकांचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. 3 चेंडूमध्ये जास्तीत जास्त किती धावा येतील. जे सेमीफायनलचं शेड्यूल आपल्यापर्यंत पोहोचतंय, आयोजक आपल्यापर्यंत माहिती देतात. पहिल्या दिवसाचा जो संघ विजेता झालाय ना, तो उद्या जो 4थ्या दिवसाचा संघ आहे त्याच्याशी सेमीफायनल खेळणार आहेत. आणि काल प्रिन्सी जयू 11 द्वारनाळचा संघ जो विजयी झालाय तो सेमीफायनल खेळेल या चालू सामन्यातील विजेत्या संघाशी. म्हणजे 1-4 आणि 2-3 असं सेमीफायनल असणार आहे. योग्य निवड आयोजकांनी केली आहे. कारण आपण IPLच्या मॅचेस ज्याप्रमाणे खेळतो किंवा एखाद्या लीगच्या मॅचेस आपण ज्याप्रमाणे खेळतोय ना, त्यावेळेस अशा प्रकारच्या मॅचेस आपण पाहिल्यात. क्रॉस मॅचेस. 1चा संघ 4च्या सोबत खेळणार, 2चा संघ 3च्या सोबत खेळणार. मजा येईल. सेमीफायनल मॅच. 40 धावा गोलंदाज तयार. राहिल अन्सारी स्ट्राईक एंडला प्रताप भोईर. आणखीन एक खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यावेळेस बघा काय घडलंय. त्या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी लावली होती जितूला. ज्या जितूच्या बॅटला अगदी योग्य चेंडू लागत होता, स्वतःजवळ स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न प्रतापनं केला आणि तो प्रताप देखील या ठिकाणी बाद झालाय. विकेट डाऊन, प्रताप आउट. प्रताप बाद झाल्याने ते कशा पद्धतीने बाद झाले मेगा स्क्रीनवरती आपण बघू शकता. राहिल अन्सारी यांचा चेंडू होता. प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून क्रीजच्या कोण्यातनं चेंडू केला होता. परफेक्ट मिडल, म्हणजे मिडल अँड ऑफ समोरती लागला असता. बरोबर पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन आणि समोर जाऊन विकेटला हिटिंग होतोय. या तिन्ही गोष्टी पंचांनी पाहिल्या होत्या आणि दॅट्स अ गुड डिसिजन. प्रतापला पडता आणि नी रोलवरती लागलाय, खाली देखील राहिलाय. म्हणजे असं काही नीच्या वरती नाही राहिलाय, बरोबर त्या खाली लागलाय. मयूर आल्यात. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. शेवटच्या काही चेंडू शिल्लक आहेत. प्लॅन मिस, प्लॅन मिस. ओ काहीतरी झालंय, काहीतरी झालंय. कदाचित मयूरनं क्रीज सोडताना, प्रकाशनं पोचताना एक क्षण गेलाय. आता आऊट कोण आहे? प्रकाश 1 मिनिट थांबा फक्त. आऊट तर झालेत, फक्त कोण झालेत? बघा त्या ठिकाणी प्रकाश थांबत नाहीयेत. म्हणजेच कदाचित त्यांना पूर्ण कल्पना असेल की मी बाद आहे. कारण अगदी प्रकाश पॉपिंग क्रीजच्या दिशेनं परतत होता. इतक्यातच मात्र मयूरनं ती स्ट्राईक सोडली होती. त्याच्यामुळे चेक केलं जाईल. बघा चेक केलं जाईल. प्रकाश थांबायचं, आपण चेक केलं जाईल या ठिकाणी. नाही त्याच करता मी म्हटलं होतं ना का प्रकाश तुम्ही थांबा. कारण मेगा स्क्रीनवरती बघा, ज्या वेळेला तो चेंडू विकेट किपरला गेला होता अकबर शेख यांच्यामध्ये आऊट केले त्यावेळेला मयूर क्रीजच्या बाहेर आहेत. प्रकाश येण्याच्या अगोदर याचा मयूर आऊट. मयूर तुम्हाला जावं लागेल प्रकाश तुम्ही यामध्ये. म्हणून तो एक जी शंका होती ना, मी म्हटलं होतं ना की प्रकाश का थांबा. कदाचित या टेक्नॉलॉजीचा आपल्याला फायदा मिळू शकतो बघा. आणि तो फायदा आहे त्या ठिकाणी प्रकाशला असं वाटलं होतं की मी बाद आहे, त्यामुळे तो प्रकाश सरळ डगआउटच्या दिशेने परतला होता. चुकी घडले, मयूरकडून चुकी घडले. मात्र त्या ठिकाणी चेक केलं गेलं लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून. आणि दूध का दूध, पाणी का पाणी, प्रदर्शन लाईव्ह. खूप चांगला कॅमेरा वर्क, अप्रतिम या ठिकाणी कॅमेरा वर्क या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि योग्य निर्णय दिला गेलाय. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल. स्ट्रायकर दिनेश यादव. काय स्वतः शरीरावरती चेंडू आदळलाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण गली क्षेत्रामध्ये फीड केलं जाईल. लेग बायचा इशारा होतो. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. 3 षटकांचा खेळ संपलाय. 41 झाल्यात, 42 करायचे आहेत. शेवटल्या ज्या धावा आल्या नाहीयेत त्याचा फायदा टीम 94 कामनला होईल की जितक्या आल्यात त्या धावा डिफेंड करेल
टिवरी स्पोर्टचा संघ. पण क्वालिफायवाला मॅच आहे. या सामन्याचं महत्त्व वेगळं आहे, या सामन्याचा इम्पॉर्टंट वेगळं आहे आणि या सामन्याचा दबाव वेगळा असणार आहे. थोडासा वेगळा दबाव आहे. सेमीफायनलचा पुन्हा एकदा जे आयोजकांच्या वतीनं जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते, सेमीफायनलचा शेड्यूल असा असणार आहे. पहिल्या दिवशी जो क्वालिफाय झाला आहे जय मल्हार वर्सोवाचा संघ, तो सेमीफायनल खेळेल. उद्या क्वालिफाय होणारा म्हणजे आजच्या रजनीमध्ये जो उद्याच्या रजनीमध्ये जो क्वालिफाय होईल ना 8 तारखेच्या, तो खेळणार आहेत त्यांच्याशी. आणि आत्ता जिंकणारा संघ खेळेल तो प्रिन्सली जयू 11 अराशी सेमीफायनलचा मॅच त्याचा असणार आहे. बघा राहिल अन्सारीचं ते अंतिम षटक आणि कुठेतरी स्कोरबोर्ड मात्र थांबला गेलाय. मला वाटतं फक्त 8 की 9 धावा, 8 धावा फक्त राहिल अन्सारीनं त्या शेवटच्या ओव्हरमध्ये खर्च केल्या. बरं, टीम मिटिंग झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या इतकी वाईट नाही आहे. एक चॅलेंजिंग टोटल उभारलं आहे टिवरी स्पोर्ट्स टिवरी टीमनं, कारण 18 चेंडू आणि 18मध्ये 41 बनवल्यात, 42 करायचे आहेत. आणि 42 करणं म्हणजे एक साधीसुधी गोष्ट नाही आहे. त्याच्यामुळे हे मॅच देखील या ठिकाणी नक्कीच बनवू शकेल. मात्र सुरुवात कशा प्रकारे होईल, 94 टीम कामांची कुठून स्टार्ट मिळणार, पहिल्या या ओव्हरपासून स्टार्ट दिली जाईल की पहिल्या ओव्हरपासूनच तो दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न टिवरी स्पोर्ट्स टिवरी या टीमकडून केला जाईल. मजा येईल या मॅचला. पहाट झालंय आणि अक्षरशः ही मॅच देखील मी नक्कीच गोड पाहायला मिळेल. चला बॅटर येऊ द्या प्लीज. 94 कामन खेळाडू येऊ द्या. एका बाजूला घरचा संघ, ज्या संघासोबत आज अनेक प्रेक्षक राजे तुम्हाला या टिवरी गावातील पाहायला मिळत आहेत. आणि बघा इथून जर विचार केला आपण तर दुसऱ्या बाजूला 94चा संघ आहे, कामनचा संघ आहे. आणि अंतिम सामना या आजच्या तिसऱ्या रजनीतील आपल्याला पाहायला मिळतोय. चर्चा दोन्ही टीम मध्ये झाले. पहिले षटक कोण हाताळणार, ओपनर बॅटर कोणता मैदानाच्या आतमध्ये आणला जाईल. 18मध्ये 42 राहिल अन्सारी मैदानाच्या आतमध्ये ओपन करण्यासाठी येणार की अमाननं जी स्टार्ट आतापर्यंत 94 कामांना दिली आहे, या कारणास्तव अमान पुन्हा एकदा ओपन करण्यासाठी येणार. चर्चा झाली आहे, मात्र कशा प्रकारे त्या ठिकाणी बघा बॅटिंग ऑर्डर पाठवली जाईल, चर्चा झाली. मी म्हटलं ना की मॅच ती इनिंग संपल्यानंतर चर्चा झाली टीम 94 कामांची आणि तिथून मात्र निष्कर्ष काढला गेला. चर्चेनंतर एक निष्कर्ष आला की थोडंसं आपण जर पाहिलं तर आघाडीच्या जोडीमध्ये बदल केलाय. 42 करायचे आहेत, 42 करायचे आहेत. सलामी वीरमध्ये थोडासा बदल झालाय. अमान तर आहेतच, मात्र अमान शेख सोबत राहिल अन्सारी हे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सुरुवातीपासूनच अटॅकिंग खेळी खेळायची आहे टिवरी स्पोर्ट्स टिवरी या टीमच्या अगेन्स्ट, तर हा स्कोरबोर्ड पूर्ण होऊ शकेल. या दृष्टिकोनातून कदाचित राहिल अन्सारी यांचा वापर आधी केला जातोय. त्यानुसार नक्कीच टिवरी स्पोर्ट्स टिवरी टीमने देखील प्लॅनिंग केले असेल. गोलंदाजी ट्रॅकवर दिनेश यादव. टिवरी स्पोर्ट्स टिवरी टीमने बदल केला नाहीये. कंटिन्यू जो त्यांचा गोलंदाज आहे त्यांचा वापर या ठिकाणी करतोय टिवरी स्पोर्ट्स टिवरीचा संघ. 42चं टार्गेट. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय राहिल अन्सारी स्ट्राईक एंडवर, नॉन स्ट्राईक एंडला अमान शेख आणि गोलंदाज त्या ठिकाणी टिवरीचा आपण पाहतोय दिनेश यादव. 42 धावा. ऑल द बेस्ट बोथ द टीम. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा आणि करूया या मॅचला सुरुवात. पहिला चेंडू खाली बसता. चेंडू पडल्यानंतर कौतुक असेल. पहिल्या चेंडूवर बीट केलंय राहिल अन्सारी यांना. एक चांगला डिसिजन त्यांनी देखील घेतलाय, कारण दोन असे फलंदाज आहेत ज्यांच्याकडे क्षमता आहे, कुवत आहे, ताकद आहे.
ॲबिलिटी आहे, गुणवत्ता ठासून भरलेली आहेत आणि हे बॅटल मजा येणार आहे. कारण दिनेश यादव यांचा वेग, त्यांची ॲक्युरेसी आणि समोर आक्रमक फलंदाज राहील अन्सारी. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, फटका खेळाय क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत प्रकाश पाटील फेक करतील. एक धावे चेंडूवरती पूर्ण. आता राहीलपेक्षा ना, म्हणजे राहील तर आहे एका बाजूला, तो तर शेवटपर्यंत किल्ला लढवण्याचा प्रयत्न करणार. अमान कसा स्टार्ट करतात, कारण दॅट्स अ बिग मॅच, मोठा मॅच आहे आणि भाई बडे मॅच का बडा मंच आहे आणि हे मंच सजा हुआ है आपके लिए. आता त्या मंचवरती तुम्हाला परफॉर्म करायचं आहे. पहिल्या 2 बॉलवरती सिंगल रन, 42 पाठला काय. मग त्याचमुळे मी म्हटलं होतं ना सर की जो बदल केला आघाडीच्या जोडीमध्ये बदल केला, मात्र अमानचे आतापर्यंत जर आपण ही रजनी पाहिली तर खूप चांगली राहिली आहे. एक चांगली स्टार्ट अमाननं आतापर्यंत 94 टीम कामाला दिले. पुन्हा एकदा 30 स्टार्ट, 30 सुरुवात. अमान शेख 30 स्टार्ट, 30 सुरुवात. पुन्हा एकदा 94 कामांसाठी करू देतोय यावेळेचा षटकार. धमाका 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 धमाका. पुन्हा एकदा मेगा स्क्रीनवरती बघा. पहिला चेंडू तो फेस करतो आणि समोर नाम है उनका अमान, चले सीना तान, थामे टीम की कमान. अमान चले सीना तान, टीम की कमान थामे चल रहे है. म्हणून अमानचा खेळ आहे बघा. छोटे छोटे इनिंगनं तुम्हाला ओळख मिळते, पण टीमच्या डिफेंडेबल म्हणून तुम्हाला व्हायचंय. जो कदाचित जो टॅग आहे ना राहील अन्सारीच्या मागे आहे, दॅट्स अ मिस्टर डिफेंडेबल, तसा टॅग अमनला देखील आपल्या टीमसाठी घेऊन यायचं आहे. अमन प्रयत्न करताय. एक षटकारानं थोडीशी खलबली मचवलेली आहेत, खलबली चाललेली आहेत. आता ही खलबली आहे का खलीबली आहे? भरपूर काय चाललंय, चर्चा चाललंय. बरेच जण आले आहेत, सल्ला देतात. कारण एकच गोष्ट असतं ती, बरेच जण देतात सल्ला, फक्त योग्य वेळेला योग्य तुम्हाला डिसीजन घ्यायचा है. जब आदमी डूबता है ना तो भाई पहले उसको बचाया जाता है, नहीं कि उसको तैरना सिखाया जाता है. बाद में सिखाओ, पहिले भाई तू उसको बचाओ. असा मॅच देखील आहेत. पहिला मॅचला वाचवा, मॅचला वाचा, वाचाल तरच वाचाल. मैच को पहले भाई रीड करना जरूरी है. जिंदगी जीने के लिए भी लड़ना पड़ता है, लेकिन उसको आसान बनाने के लिए पहले समझना पड़ता है. या समझना होगा. बघूया. हा कोटाप्याचा चेंडू होता, त्यावरती अजून एक प्रहार. बार बार लगातार वार वार चालले, वार वरती वार, चेंडू सीमार शपार. हा कोटाप्याचा पुरेपूर समाचार. चेंडू षटकार. बार बार लगातार 1000 बार देखू. बघा चर्चा केली, प्रकाश पाटील आले, प्रताप भोईर त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आले आणि याची चर्चा करण्याचं कारण देखील तेच होतं की इथून मॅच स्टार्ट करू द्यायचं नाहीये. 94 कॉमन टीमला इथून मॅच स्टार्ट करू द्यायचं नाहीये आणि इथे मॅच स्टार्ट झाले, सुरू झाले. ते आव्हान स्वीकारले अमान शेखनं. लागोपाठच्या 2 चेंडूवर आलेले 2 षटकार आणि इथून मात्र खळबळी, खास करून थोडंफार टेन्शन वाढलंय टिवरी स्पोर्ट्स टिवरी या टीमचं. धावा संख्या जर पाहिलं आपण 13 धावा फळकावर. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंच वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. टेन्शन वाढलंय, दडपण वाढलंय आणि इथून मात्र व्हाईट बॉल हाताळतायत गोलंदाज दिनेश यादव. धावा झाल्या त्यात 14. स्वतःवरती विश्वास दाखवण्याची आवश्यकता. भाई जीत के खातिर जुनून चाहिए, जिसमें उबालो ऐसा खून चाहिए. ये मैच भी आएगा आपके हाथ में, बस इरादों में जीत की गूंज चाहिए. आएगा मैच हाथ में. हा हा हो हो. सकाळच्या वेळेला ठोकलेला, सकाळच्या वेळेला ठोकलेला हा बिग 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 हिट षटकार. प्लस नो सर. 6 तर दिलेत, मात्र त्या 6 धावांसोबत तुम्ही एक्स्ट्रा देखील धाव दिले आणि प्लस फ्री हिट देखील समोरच्या टीमला तुम्ही दिलाय. म्हणजे असं म्हणावं लागेल, षटकार आलाय त्याच्या जोडीला नो बॉल आलाय. आम के आम गुटलियों के दाम. म्हणजे असं देखील म्हणू शकतो आपण, ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला सकाळची चहा, ही सकाळची कॉफी आलाय, त्यासोबत अगदी मचका मारून ब्रेड टोस्ट आलाय. काही लोकांचं पण असं असतं, तुम्हाला देखील अनुभव आहेत. म्हणजे ज्यावेळेला काम असतं ना त्यावेळेला ते आपल्याला मस्का लावतात आणि एकदा काम संपलं का चुना लावतात, तसं आहे. आता बघूया
मस्का बटरवाला मॅच आहे. पण मॅच मागचा मॅच जसा तो ब्लॉकबस्टर होता ना, तसा ब्लॉकबस्टर मॅच आहे. 21 धावा झाल्यात, 21 करायचे आहेत. 42 धावांचा पाठलाग होता. 14च्या सरासरीने जायचं आहे. अजून 14 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 14 मध्ये 21 करायचे आहेत. पण अमन शेख म्हणून मी अमन शेखचा त्याच करता उल्लेख केला. म्हणजे राहिल इज द मिस्टर डिफेंडेबल, ज्याच्यावरती टीम 94 कामन अगदी डोळे झाकून विश्वास ठेवते. अमनला तो रोल त्याला निभावायचा आहे. त्याच्याकडे क्षमता आहे, प्रचंड क्षमता आहे. पण त्या क्षमतेला, त्याच्या गुणवत्तेला आता कामगिरीची जोड द्यायची है. भाई टैलेंट आपके पास है, टैलेंट है, क्योंकि टैलेंट है ना गिफ्ट में नहीं मिलता, उसको भी थोड़ा सा लिफ्ट करना पड़ता है. ये गिफ्ट में नहीं मिलता. जसा तुम्ही सकाळचा उल्लेख केला, बाबा सूर्योदय आता होणार है, वो कामयाबी भी उस तरह की होती है. कामयाबी सुबह की तरह होती है. ये मांगने से नहीं, जागने से मिलती है. 14 बॉल मध्ये 21 करायचे आहेत. 14 चेंडू 21 धावा आणि 4 चेंडूमध्ये 21 धावा बनवल्या आहेत 94 कामननं. आता 14 मध्ये 21 बनवायचे आहेत. अर्धा पळला गाठलाय, अर्धा पळला गाठायचे आहे. कदाचित त्या ठिकाणी चर्चा केली गेली आहे, पाणी मैदानाच्या आतमध्ये आणलाय, मात्र काय घडणार. टेन्शन वाढवलंय खऱ्या अर्थानं अमान शेखनं. अगदी या ठिकाणी जे काही क्रीडारसिक हे सकाळचा रिझल्ट पाहण्यासाठी उठलेत ना, 10वीचा रिझल्ट नंतर आहे, मात्र या मॅचचा रिझल्ट पाहण्यासाठी उठलेत ना, ते देखील थोडेसे टेन्शनमध्ये आले असतील. चर्चा करतात पंचांसोबत काय निर्णय घेतला जाईल. चला आयोजक सांगता जास्त वेळ जाणार नाही याची पण काळजी घ्या. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ, 4 चेंडूचा खेळ झालाय. चला, तब्येत खराब आहे का? बघा, आयोजक मैदानाच्या आतमध्ये आले तर तुम्ही त्यांच्यासोबत संवाद साधू शकता. चला रिफ्रेश व्हा. 21 झालेत, 21 बनवायचे आहेत. 14 चेंडूचा खेळ बाकी आहे अजून. मात्र मॅच इथे संपली नाहीये, मॅच इथे संपली नाहीये. भले 3 षटकार ठोकलेत, मात्र इथून वापसी करण्याची ताकद, इथून वापसी करण्याची धमक ही दिनेश मध्ये असायला हवी. आतून खचून न जाता आतून पॉझिटिव्ह विचार करणं गोलंदाजासाठी गरजेचं असतं. 21 झालेत, 21 बनवायचे. चेंडू शिल्लक आहे 14. स्ट्राईक एंडला अमान शेख. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे मात्र अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं हा जवळ जवळ ठोकलाय 4था षटकार. आणि यावेळेला कॅच कोणी घेतला? आमचे प्रदर्शन लाईव्हचे स्वराजनं कॅच घेतलाय. कारण बरोबर त्या लाईव्हच्या इक्विपमेंटच्या जवळ आला होता. हा चेंडू बघा समोर खेळला होता, जिथे बरोबर आमचं समालोचक कक्ष आहे त्याच दिशेने आले आणि स्वराजनं घेतला तो कॅच. हा हा हा, वा भाई वा. फटका खेळलाय, हुक फटका खेळलाय, झापूक आणि बॅटिंग झाले झापूक झुपूक. असं अमन शेखची बॅटिंग झाले झापूक झुपूक झापूक झुपूक. झापूक झुपूक झापूक झुपूक. 33 झालेत. मात्र बघा 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि भले 1 ओव्हरमध्ये 33 आलेत. 42चं टार्गेट आहे. इथे आपण असं समजू नका की इथून मॅच टर्न झालंय, इथून मॅच खास करून 94 कामांच्या बाजूने की नक्कीच इथून मॅच कामांच्या बाजूने झुकले.
मग ती मॅच तिवरी स्पोर्ट्स तिवरीच्या बाजूने झुकायला वेळ लागणार नाही. इथे एक षटक तुम्हाला चांगला हाताळायचं आहे. त्या एका ओव्हरमध्ये तुम्हाला कमीत कमी धावा आणि अधिक विकेट म्हणजे जवळजवळ 3 विकेट तरी तुम्हाला या एका ओव्हरमध्ये घ्याव्या लागतील. 12 मध्ये 9 करायचे त्याच मॅजिकल गोलंदाजी तुम्हाला हातावी लागणार आहे. पण फुल मार्क्स टू अमन शेख, ज्यानं बॅटिंग केली ना, म्हणजे एक बार मैंने अपनी कमिटमेंट कर दी ना तो मैं खुद की भी नहीं सुनता. त्याने कमिटमेंट दिली होती की या मॅचमध्ये मी खेळ दाखवणार. आता दुसऱ्या बाजूला ये दुधारी तलवार आहे. अमन शेख आणि राहिल अन्सारी ये दुधारी तलवार है. एक तरफ कुआ दूसरी तरफ खाई है. अब दोनों तरफ बराबर की पिटाई है. स्विच इटचा चौकार. म्हणजे इथे असं म्हणू शकतो की अमान शेखनं घाव घातला आणि इथून राहिल अन्सारी ते घावावर म्हणजे त्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करतोय. चौकार आलाय. 5 धावांची अजूनही गरज. प्रताप भोईर इथे सफळ झालेत. ऑन साईडच्या चेंडूला खेळलं गेलंय. बॅकवर्ड स्क्वेअरला डीपला फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक धाव फक्त मिळणार. एका धावेने धावसंख्या झाली ती 38. 4 धावांची अजूनही गरज. 4 धावांची आवश्यकता. म्हणून मी अमनचा उल्लेख केला होता काय त्याने कमिटमेंट केली होती की या मॅचमध्ये माझी बॅट तळपणार, मी खेळणार. अरे इसलिए मैंने कहा था भाई एक बार कमिटमेंट कर दी तो खुद की भी नहीं सुनते. या वेळेला बघूया. या वेळेला 8 वर झाले. प्रतापने सांगितले रुकिये भाई मॅच में थोडासा घमासान बाकी आहे. पण टाळ्यांचा गजर अमन शेखसाठी देखील होईल. जशी इनिंग त्यांना साकारली आहेत, जसा स्टार्ट पाहिजे होता टीम 94 कामनला तसा स्टार्ट त्यांनी मिळवून दिलाय. पण जाता जाता आपल्या टीमच्या विजय थोडासा लांब राहिलाय. पण प्रतापने देखील सांगितले भाई लढने के लिए हम भी तयार आहे. लढणार तर आम्ही देखील, थांबणार आम्ही नाहीये, लढणार. हा टॉस्टॉप डिले होता. अक्रॉस लाईन खेळला बॅटच्या. तो कडेला चेंडू लागला. एस्टेक्शन टिपलाय. झेल 4 धावा दूर आहे. 9 बॉलचा खेळ आहे. 4 धावांची आवश्यकता. जसं तुम्ही उल्लेख केला दॅट्स अ मिरायकल मॅजिकल गोलंदाजी झाली तरच मॅच तिवरी स्पोर्ट्स जिंकू शकतं. नक्कीच एखादी जादू ज्याप्रमाणे होते ना त्याप्रमाणे मॅजिकल बॉलिंग होणं गरजेचं आहे. 4 धावा करायचे आहेत. 38 झालेत. प्रताप भोईर आहेत. काय प्रताप भोईर एखादा मॅजिक करतील का? ही मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत जाणार का? खास करून बघा बरेचसे प्रेक्षक घरच्या वाटी निघाले होते ते देखील थांबलेत. कदाचित होऊ शकेल, कदाचित एखादी मॅजिक होऊ शकेल आणि तिथून मात्र प्रेक्षक वर्ग थांबलाय. अकबर शेख न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. शॉर्ट बॉल आणि यस 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 आणखीन एक विकेट, आणखीन एक विकेट. मॅजिक व्हायला सुरू झालंय. कदाचित ही मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत जाऊ शकेल. जाणाऱ्या का प्रेक्षकांचे पाय देखील थांबलेत. नाही, तिवरी संघ अजूनही मेहनत करतोय. तिवरी संघानं जिद्द सोडली नाहीये. तिवरी संघानं मॅच सोडली नाहीये. मॅच इथूनही कल्टी होऊ शकेल. कल्टी होऊ शकेल. आणि एक गाणं ते देखील गाण्यात जातात. म्हणजे कोई मिल गया चित्रपट आला होता ऋतिक रोशनचा. जादू तसा एक जादू झाली तर हा मॅच. आता बघूया ती जादू करण्यासाठी प्रताप देखील रेडी आहेत. प्रताप रेडी आहेत. 4 धावा अजूनही जिंकण्यासाठी पाहिजे. 8 बॉलचा खेळ आहे. 8 मध्ये 4 करायचे आहेत. आता हॅपी आलेत. ऑन अ हॅट्रिक प्रताप भोईर ऑन अ हॅट्रिक. जादूचा उल्लेख केला. आणि असे इंडियामध्ये ना लोक लॉजिकला कमी आणि मॅजिकला जास्त मानतात. म्हणून सायंटिस्टच्या ऐवजी ना बऱ्याच वेळेला बाबा लोकांची चलती जास्त असते. ते लॉजिकला नाही मानत, मॅजिकला जास्त मानतात. आता बघूया मॅजिक. दॅट्स अ मॅजिक. मॅजिक नाही होणार. हॅपीने सांगितलं भावा आम्ही हॅपी होणार. बॅट लगेच वर केली प्रकाश तुमडा हॅपीनं. आणि दॅट्स फिनिश. मॅच जिंकलाय टीम 94 कामनच्या संघानं. षटकारानं मॅच जिंकलाय आणि क्वालिफाय होणार आजच्या दिवसातला तो संघ ठरलाय. हा संघ खेळेल अर्नाळा संघाशी. प्रिन्सली जयू 11 अर्नाळा या टीमशी सेमीफायनलचा मॅच खेळेल टीम 94 कामन. यह मैच मैन ऑफ द मैच अमान. अमान चले सीना तान लेके टीम की कमान. अमान आपण या आपल्या मॅन ऑफ द मॅचचा स्वीकार करायचा आहे. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. असा दिवस जो प्रेक्षक वर्ग होता त्यांचंही मनापासून आभार. 10 संघ खेळले त्यांच्या आयोजकाच्या वतीनं मनापासून आभार आहे. श्रद्धांजली चषक
2026 तीन रात्रीमधला खेळ पाहिला श्री हनुमान मंडळ टिवरी आयोजित श्रद्धांजली चषक 2026 दीपेजी भोईर